नमस्कार, मी वैशाली किरण's किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। गणपती बाप्पा घरी यायला काही दिवसच बाकी आहे, त्यामुळे सर्वांच्याच घरी तयारी चालू असेल। तर गणपती बाप्पासाठी सगळेजणच मोदक बनवतात। तर आज मी असेच पानाचे मोदक मी बनवणार आहे। हे खायच्या पानाचे मोदक आहे, खूप छान लागतात। तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून बघा। तर आपण लगेच सुरुवात करूया रेसिपी बनवायला। त्यासाठी इथे मी 3 खायचे पान घेतलेले आहे। साधारणतः 3 ते 4 पानं लागतील। इथे हे मोठे मोठे पान आहे म्हणून मी 3 पानं घेतलेले आहे। आता हे 3 पानं बारीक कापून घ्यायचे आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये, किंवा हाताने पण तुम्ही तोडले तरी चालेल। तर मी इथे एका कैचीच्या साहाय्याने अशा प्रकारे बारीक बारीक कापून घेतले, जेणेकरून ते चांगले बारीक होतील। आता यामध्ये 2 टेबलस्पून कंडेन्स मिल्क घालायचं आहे। जर कंडेन्स मिल्क नसेल ना तर तुम्ही 2 टेबलस्पून दूध घातलं तरी चालेल, पण इथे मी कंडेन्स मिल्क घातलंय कारण कंडेन्स मिल्कने याला चव खूप छान येते। तर आता हे मी मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घेणार आहे। यामध्ये बाकी काहीही घालायचं नाहीये, तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे मी एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। आता आपण मोदकचं मिश्रण बनवायला घेऊया। तर त्यासाठी मी इथे एका पॅनमध्ये 1 चमचा तूप घातला आहे आणि त्यातच 1/3 कप दूध घेतलेला आहे। आता हे दूध चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुपामध्ये। साधारणतः 1 मिनिट हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। नंतर आता यामध्ये मी 3 टेबलस्पून साखर घातली आहे। साखर मी आधी याच्यामध्ये कमीच घातली आहे, कारण पानामध्ये आपण जेव्हा वाटले पानं त्याच्यामध्ये कंडेन्स मिल्क घातले तर कंडेन्स मिल्क आधीच गोड असतं। नंतर आता साखर थोडीशी मेल्ट झाल्यावर त्यामध्ये मी 1/2 कप मिल्क पावडर घातली आहे। तर इथे 1/2 कप मिल्क पावडर घातल्यावर ही मिल्क पावडर चांगली मिक्स करून घ्यायची आहे। सारखं हलवत राहायचं आहे, जेणेकरून त्याच्या गाठी नाही राहणार। तर इथे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, हे सारखं मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे हे स्मूथ असं मिक्सचर तयार होईल। साधारणतः 2 मिनिटं लागतात त्याला हलवायला, 2 ते 3 मिनिटं। तर तुम्ही बघू शकता 3-4 मिनिटाने हे सुटायला तयार होईल तव्यापासून, बाजूला चिटकणार नाही। नंतर आता थोडंसं घट्ट झाल्यावर याच्यामध्ये 1/3 कप मावा घातलाय, म्हणजेच खवा घातलेला आहे। हा खवा ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल, कारण आपण मिल्क पावडर घातलेलीच आहे। तर आता हा खवा सुद्धा यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे मी हा चांगला मिक्स करून घेत आहे आणि सारखं हलवत राहायचं आहे। तर तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे मी मिक्स केलं। नंतर आता यामध्ये मी 1/2 कप खोबरं घातलेलं आहे, बारीक किसलेलं। तर आता हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजेच मी इथे 1/2 कप डेसिकेटेड कोकोनट घातलेला आहे। तर हे मिक्स करून याचा मस्तपैकी असा चांगला घट्ट असा गोळा तयार झालेला आहे। नंतर आता यामध्ये जे आपण खायचे पान आणि कंडेन्स मिल्क घालून वाटून घेतलं होतं ते मिश्रण यामध्ये घालायचं आहे। तर यामध्ये मी ते मिश्रण सगळं यामध्ये घालून घेतलं आणि हे चांगलं आता मिक्स करायचं आहे। मिश्रण थोडंसं पुन्हा पातळ होईल, पण थोडा वेळ हलवत राहायचं आहे आणि हे पुन्हा सगळं मिश्रण घट्ट होणार। तुम्ही बघू शकताय साधारणतः 4 ते 5 मिनिटं लागतील पुन्हा, आणि हे मिश्रण तुम्ही बघू शकता तिथे हे मोदकचं मिश्रण तयार झालेलं आहे। आता हे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि थंड होऊ द्यायचं आहे। तर इथे हे एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आणि आता यामध्ये कलरसाठी मी यामध्ये थोडासा कलर घातलेला आहे। अगदी 3 ते 4 ड्रॉप घालायचे आहे। हिरवा कलर याच्यामध्ये घातलेला आहे, आधीच थोडासा पानाने हिरवा कलर आलेला आहे, पण तरी पण यामध्ये मी थोडासा कलर घातला, नाही घातला तरी चालेल। आता हे मी कलर घातल्यावर सगळं मिक्स करून घेते हाताने। नंतर आता इथे मी मोदकाचा मोल्ड घेतला आहे। या मोदकाच्या मोल्डमध्ये हे मिश्रण भरायचं आहे।
तर अशा प्रकारे ह्या मोल्डमध्ये हे सगळं मिश्रण एक एक भरून घेत आहे मी। तर इथे या मोदकमध्ये मी भरून घेतलं मिश्रण आणि अलगद असा हा आता मोदकाचा मोल्ड उघडायचा आहे। तर इथे मी हा मोदकाचा मोल्ड अलगद असा ओपन करते। तुम्ही बघू शकता किती मस्तपैकी हा असा मोदक तयार झालेला आहे आणि चवीला तर खूप छान लागतो। तर अशा प्रकारे मी हे सगळे मोदक करून घेतले पानाचे। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।